ऑक्टोबर 2010 ला दिवाळी होती. जी माझ्यासोबत नेहमी भंगार गोळा करायची, जी नेहमी माझ्यासोबत, तिला मी शाळेमध्ये पण घेऊन गेले. तिची आई दारू प्यायची, तर तिच्या आईने माझं सगळं साहित्य जाळून टाकलं. 7वी पर्यंत आम्ही रेल्वे स्टेशनलाच राहायचो. साफसफाई जेव्हा करतात घरामध्ये, तर जे काही जुनं साहित्य असेल ते सगळं ते जे काही गरीब लोक आहेत त्यांना देऊन टाकतात. तर मग साहजिकच आपल्याला नवीन कपडे नाही आहेत वगैरे वाईट वाटायचंच, परंतु तेच कपडे नवीन आहेत असं समजून घालावं लागायचं. नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगर मानिनीमध्ये आपलं स्वागत. नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या नवरात्रोत्सवानिमित्त यंदा आम्ही नवदुर्गांची भेट आपल्याशी घडवून देणार आहोत. या नवदुर्गा काही साध्या सुध्या नवदुर्गा नाहीये, त्या आपल्या विशिष्ट संघर्षातून, एका वेगळ्या संघर्षातून पुढे आलेल्या अशा या नवदुर्गा आहेत. आणि अशाच या नवदुर्गा या 9 दिवस आपल्या भेटीसाठी माय महानगर मानिनीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आज अशीच एक नवदुर्गा आपल्या सोबत या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. खरं म्हणजे लहानपणापासूनच घर ही संकल्पना काय ते माहित नाही. रेल्वे स्टेशनवर मिळेल त्या जागेवर राहून, मिळेल ते अन्न खाऊन, कधी मिळालं तर ठीक, अन्यथा कधी उपाशी पोटी झोपून या नवदुर्गेनं आपल्या आयुष्याची सुरुवात केली. घर तर माहीतच नव्हतं, रेल्वे प्लॅटफॉर्म हेच आपलं घर. कधी भंगार विकलं, कधी भीक मागितली, वेळ प्रसंगी उपाशी राहण्याची देखील वेळ आली. परंतु जिद्द ज्याला म्हणतात ती या मुलीकडे बघितल्यानंतर आपल्याला, या जिद्दीच्या जोरावर या मुलीनं आपला आयुष्याचा प्रवास हा रेल्वे प्लॅटफॉर्म पासून सुरू केला आणि आज तिच्या नावाच्या पुढे लागलाय ॲडव्होकेट. आणि ॲडव्होकेट गोदावरी देवकाते आपल्या सोबत आजच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. गोदावरी, तुझं माय महानगर मानिनीमध्ये सर्वप्रथम स्वागत. तुझी ओळख तर मी थोडी सुरुवातीला सांगितली, परंतु तुझा जो संघर्ष आहे, जो रेल्वे प्लॅटफॉर्म पासून सुरू झालेला हा संघर्ष, काय सांगशील? तुझा हा संघर्षाची कहाणी ही कशी सुरू झाली? नमस्कार. तर माझ्या संघर्षाची सुरुवात, माझ्या संघर्षाची कहाणी सांगण्यासाठी आज मला माय महानगर मानिनी येथे बोलवण्यात आलेले आहे. त्यासाठी मी माय महानगरचे संपादक आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तर माझ्या संघर्षाची कहाणी जी आहे ती गोदावरी काठी सुरू झालेली, म्हणजेच आपलं गंगा घाट जे आहे पंचवटी तिथे सुरू झालेली. तर सगळ्यात प्रथम जेव्हा आम्ही तिथे राहायचो गंगेवर, त्या काळामध्ये पावसाळ्यात सर्वांना माहिती आहे की जेव्हा गंगेला पूर येतो तर तिथे राहणं शक्य नसतं. तर आम्ही जी गांधी ज्योत आहे तिथे राहायचो. तर तिथल्या पोलिसांनी सांगितलं की इथे नका राहू तुम्ही, रेल्वे स्टेशन तुमच्यासाठी सेफ आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा तुमच्यासाठी रेल्वे स्टेशन सेफ आहे. तर अशा प्रकारे आम्ही मग रेल्वे स्टेशनला गेलो. रेल्वे स्टेशनला साधारणतः म्हणजे तिथं माझं सुरू झालं शिक्षण वगैरे जे काय असेल. तिथे राहायचो आम्ही. काम काय असते आम्हाला माहित नव्हतं, त्याच्यामुळे मग भिक्षा मागून खाणं असेल किंवा मग भंगार गोळा करून खाणं असेल, तसंच आमचं सुरू झालं. आणि म्हणजे अशा प्रकारे सांगू शकतो की माझ्या आयुष्याला सुरुवात झाली. तुझं बालपण जे आहे ते गोदावरी काठापासून सुरू झालं आणि रेल्वे प्लॅटफॉर्म हे तुझं घर बनलं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा जो काही प्रवास होता, आता रेल्वे प्लॅटफॉर्म म्हटलं की देशभरातले विविध मानसिकतेचे लोक तिथे येतात, अनेक निराधार लोक तिथे राहतात. तर अशा या काळामध्ये तुला कशी कशी माणसं भेटत गेली आणि कसा अनुभव घेतला? आता माणसं, आपण जसं म्हणतो की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, तर अनेक प्रकारची लोक भेटत गेली. तर शिक्षणासाठी काही मदत करणारी लोक होती, जे की म्हणजे माझं लोक बघायची मला. तर जसं जसं शाळेत वय होत गेलं, जसं की बालवाडीला जाण्यासाठी वय होत गेलं, तर तिथले ज्या पोलिओ डोस पाजणाऱ्या महिला असतात, ज्या कर्मचारी असतात, त्यांनी आईला सांगितलं की तुम्ही हिला शाळेत घाला. आणि म्हणजे तसं त्या प्रकारे मग त्यांनी मला अंगणवाडीत घालण्याचा त्यांनी सांगितलं आईला. मग तसं मी अंगणवाडीत जायला लागली. त्याच्यानंतर मग हळूहळू शिक्षण पुढे होत गेलं. नंतर 4थीला असताना इंटरव्ह्यू अवेकनिंग जागृतीची लोक भेटली, जे मला 4थीला असताना भेटलेले. आणि त्यांनी मग पुढे शिक्षणासाठी खूप प्रोत्साहित केलं. नंतर 6वीला असताना शिक्षण थांबलं असतं, तर एक सर होते आमच्या शाळेमध्येच महानगरपालिकेच्या. मग त्यांनी शिक्षण म्हणजे आईला समजून सांगितलं की बाबा तुम्ही, म्हणजे कसं असतं की जे निरक्षर लोक असतात किंवा कमी शिकलेले लोक असतात त्यांना मोठ्या लोकांचं किंवा जे जास्त शिकले त्यांचं लवकर पटतं. मग त्यांनी आईला समजून सांगितलं की हिला, त्यांना माहिती होतं की ओपन कॅटेगरीमध्ये हिला शिष्यवृत्ती भेटणार नाही, परंतु त्यांनी आईला सांगितलं की जर मुलगी 8वीला गेली तिला शिष्यवृत्ती मिळेल. मग असं करून पुढे शिक्षण चालू राहिलं. आणि मग अशा वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे असं एकच नाही सांगता येणार की एका व्यक्तीमुळे मला खूप पुढे पाठिंबा मिळाला. असे खूप सारे लोक आहेत
जी स्टेशनवरती मला भेटली आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य चालत राहिलं. नाही, पण मग ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुला राहायला घर नव्हतं, नाही, खायला अन्न नव्हतं, बरोबर. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तू शिक्षणाची सुरुवात कशी केली? मग त्यासाठी पैसा कसा गोळा करावा लागला? त्यासाठी काय काय मेहनत घ्यावी लागली? तर सर्व म्हणजे आमचं तसं आम्हाला काम करून पैसे मिळतात असं माहितीच नव्हतं. मग त्याच्यामुळे काय झालं की भिक्षा मागावं लागली सुरुवातीला. म्हणजे सगळ्यात म्हणजे आईला भिक्षा मागणं शिकवावं लागलं. तिला भिक्षा मागणं देखील माहित नव्हतं. तर मग एक शकुंतला म्हणून माझी मैत्रीण होती जी माझ्या बरोबर भंगार वगैरे गोळा करायची. मग तिचे आजोबा भिक्षा मागायचे. मग त्यांच्या बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षा मागणं, जसं म्हणजे वार ठरलेले होते. एक टिपिकल भिकाऱ्यासारखं आमचं आयुष्य होतं. तर सोमवारी असेल ते फक्त शहरामध्ये भिक्षा मागणं, मंगळवारी भोगूरला जाणं, नंतर बुधवारी जो बुधवारचा बाजार असतो नाशिकला, म्हणजे आम्ही नाशिक रोडवरून नाशिकला पायी यायचो. नंतर परत गुरुवारी पूर्ण नाशिक शहर जसं की सराफ बाजार असेल वगैरे हे सगळं भिक्षा मागायचो. शुक्रवारी मस्जिदच्या बाहेर भिक्षा मागायचो. नंतर शनिवारी असेल शनी मंदिर, नाशिक रोडचं शनी मंदिर आहे जे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे, तिथे भिक्षा मागायचो. नंतर रविवारी गुरुद्वार असेल किंवा चर्च असेल याच्या बाहेर आम्ही भिक्षा मागायचो. म्हणजे जर कधी भिक्षा नाहीच मिळाली म्हणजे भिक्षा मागून जे काही भेटेल ते खायचं. जर नाही मिळाली तर मग भंगार गोळा करणं. मग भंगार गोळा कसं, तर मग शनिवारी रविवारी शाळेला सुट्टी असते. मग शाळा सुटली की महानगरी एक्सप्रेस असायची. मग शनिवारी आम्ही डायरेक्टली इगतपुरीला भंगार गोळा करायला जायचो. इगतपुरीला भंगार गोळा काय कारण भंगार गोळा करायला? कारण इकडे जास्त म्हणजे भंगार गोळा करणं नाशिकमध्ये जास्त होते, त्याच्यामुळे मग इगतपुरीला जायचं असं आमचं ठरलेलं असायचं. मग माझी मैत्रीण आणि आम्ही दोघी जणी इगतपुरीला भंगार गोळा करण्यासाठी जायचो. आणि ते जंक्शन आहे, मोठं जंक्शन आहे इगतपुरी, म्हणजे आपल्याला माहितीये आता जेवढं नाशिक रोड मोठं झालंय, नाशिक रोड रेल्वे स्टेशन तेव्हा नव्हतं. तर जसं नाशिक रोड आता आहे तसं ते जंक्शन होतं इगतपुरी. मग ते मोठं स्टेशन असल्यामुळे जास्त ट्रेन येतात, थांबतात तिथे, आणि मग बऱ्याच तिथे बाटल्या वगैरे पडलेल्या असायच्या, दारूच्या असतील, पाण्याच्या असतील. मग त्याच्यामुळे आम्ही तिथे भंगार गोळा करायला जायचो. अच्छा, पण मग हे सगळं काम करत असताना मग अभ्यासासाठी वेळ कसा काढायचा? अभ्यासासाठी त्याच्यामध्ये जे होतं, हे सगळी जी परिस्थिती होती माझ्या आजूबाजूला ती सगळी निगेटिव्ह होती, सगळी नकारात्मक होती. परंतु एक असं ठिकाण होतं की जिथे मला सकारात्मकता भेटायची, ती म्हणजे माझं शाळा. तर मी महानगरपालिकेच्या शाळेत होते. नाशिक रोडला जी शाळा ती बंद पडलेली आहे. तर शाळा नंबर 122 आणि 23 त्या शाळेमध्ये मी होती. तर म्हणजे महानगरपालिकेची शाळा असल्यामुळे तिथे काही शिक्षणासाठी खर्च लागला नाही. मग 7वी पर्यंत मी तिथेच होते. नंतर 7वी पर्यंत आम्ही रेल्वे स्टेशनलाच राहायचो. मग 7वीला एक इन्सिडेंट झाला, जे की म्हणजे दिवाळी होती 7वीला 2010ला, आय थिंक ऑक्टोबर 2010ला दिवाळी होती. तर त्या दिवशी जी मैत्रीण माझ्यासोबत असायची, जी माझ्यासोबत नेहमी भंगार गोळा करायची, जी नेहमी माझ्यासोबत, तिला मी शाळेमध्ये पण घेऊन गेलेली, तर तिची आई दारू प्यायची. तिची आई दारू प्यायची. तिला वडील वगैरे नव्हते, तिची आई दारू प्यायची. तर तिच्या आईने माझं सगळं साहित्य जाळून टाकलं. म्हणजे शालेय साहित्य, सगळं शालेय पुस्तक. हो. काय कारण? की मी तिच्या मुलीला शाळेत घेऊन जाते. बरं. मग तिची मुलगी जी होती तिच्यासाठी इन्कम सोर्स होते. मग तिची मुलगीची भंगार गोळा करणार, तिच्यासाठी दारू पिण्यासाठी पैसे भेटायचे तिला. आईच्या दारू पिण्यासाठी मुलगी म्हणजे ती घेऊन टाकायची तिच्या आई बळजबरीने. तर मग मी तिला शाळेत घेऊन जायची, कारण मला माहिती होतं की शिक्षण, जेव्हा मी शाळेत जायला लागले तेव्हा मला शिक्षणाचं महत्व कळालं आणि काहीतरी आशा पल्लवित झाल्या. आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं की आपण म्हणजे तिला पण शाळेत घेऊन जावं. म्हणजे ज्या मुली होत्या रेल्वे स्टेशनला राहणाऱ्या, मी त्यांना सगळ्यांना शाळेत घेऊन जायची. मग दिवाळीच्या दिवशी तिची मुलगी कुठेतरी एका किन्नर बरोबर गेली होती. मग तिला वाटलं की त्या मुलीला मीच कुठेतरी घेऊन गेलेली, म्हणजे मीच तिला कुठेतरी पाठवले. मग तिने माझं 6वी पर्यंतचे सगळे रिझल्ट, आमच्याकडे जे काही साहित्य होतं, कपडे असतील, काही भांडे वगैरे, सगळं म्हणजे सगळं तिने जाळून टाकलं. सगळं जाळून टाकलं. मग 7वीला असतानाच हे सगळ्या गोष्टी घडल्या. आणि मग आमच्याकडे ऑप्शनच नव्हतं दुसरं काही, तर काय करावं म्हटलं आता, कारण इथे तिच्यासोबत म्हणजे बरंच भांडण झालं. ते जे लोडिंग करणारे मुलं असतात त्यांनी तिला खूप बोलले, कारण ते सगळे ते मला सपोर्ट करणारे होते. मग एक तिथे ताई आम्ही तिला म्हणायचो, तिचं नाव मुमताज होतं. मग तिने तिच्या घरी येण्यासाठी आग्रह केला. ती द्राक्ष विकायची तिथे. मग ती मला बोलली की तुम्ही आमच्या घरी चला, म्हणजे माझ्या आईला पण समजून सांगितलं की तुम्ही आमच्या घरी चला. म्हणजे अशा प्रकारे मला घर भेटलं. तोपर्यंत घर काय होतं हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे पहिल्यांदा तू घरामध्ये राहिली की? पहिल्यांदा मी घरामध्ये राहिले. पण हा जो प्रवास करत असताना एक असं असतं की लहान मुलांचा
आई वडील खूप कौतुक करतात. त्यांना जे जे काय लागतंय त्या सगळ्या आवश्यक बाबी पुरवतात. चांगल्या शाळेमध्ये मुलांनी जावं, चांगला अभ्यास करावा, किंवा त्यांना आयुष्यामध्ये ज्या पण सुखसुविधा लागतील त्या आई वडील स्वतःच्या पोटाला जेमतं घेऊन ते मुलांसाठी करत असतात. तुला म्हणजे वडील कधी वडिलांचं दर्शन झालंच नाही असं म्हटलं तरी तुला लहानपणापासून आई सोबत आहे. तुला कधी असं वाटलं नाही इतर मुलांकडे बघून की आपल्याला सुद्धा अशा प्रकारे म्हणजे वडील आपल्या सोबत असावेत आणि आई आहे आपलं छान घर असावं आणि आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळाल्या? नाही वाटलं. म्हणजे मला असं आठवतं की म्हणजे प्रत्येक म्हणजे मुलाला त्याची आई किंवा वडील सोडवायला यायचे. मग वडील आले की असं वाटायचं की आपल्याला काहीतरी कमी आहे, परंतु ते सुरुवातीपासूनच कमी असल्यामुळे मला त्याचं कधी म्हणजे आताही मला काही वाटत नाही. जर एखादं असं म्हणजे मी नेहमी जेव्हा बघते कोणत्या मैत्रिणीचे वडील गेले किंवा मध्यंतरी सोडून गेले त्यावेळेस खूप वाईट वाटतं, कारण ते सुरुवातीपासून सोबत असतात, काहीतरी अटॅचमेंट असते. परंतु मला लहानपणापासून वडिलांचं दर्शन नसल्यामुळे मला ती अटॅचमेंट नव्हती कदाचित. म्हणजे ती असं म्हणजे मला असं वाटतं की ती अटॅचमेंट नसल्यामुळे मला कधी जास्त आवड नाही. हे झालं ठीक आहे, पण जेव्हा इतर मुलं छान राहतात, चांगले कपडे घालतात, त्यांना चांगलं खाण्यापिण्याची त्यांना सुविधा मिळतात आणि अशा वेळेस तुला भिक्षा मागावी लागायची. मिळालं तर जेवायचं, नाही मिळालं तर उपाशी झोपायचं. मग अशा वेळेस तुझ्या मनाला कधी हा विचार शिवला नाही की आपल्यालाही म्हणजे आपण जन्माला आलो पण असा संघर्ष आपण करतोय? नाही बघा कसं आहे, शेवटी संघर्ष आलेला तो वाटत होतो म्हणजे त्याला ऑप्शन नव्हतं दुसरं काही. जर ऑप्शन असतं, जर मला काही म्हणजे असं 2 ऑप्शन असते माझ्यासमोर की नाही बाबा संघर्ष पण आहे आणि म्हणतो ना की एकीकडे तुला पिझ्झा बर्गर पण आहे, एकीकडे शिळा पाव आहे, असे जर 2 ऑप्शन असते कदाचित तर मी दुसरं चूज केलं असतं. परंतु एकच ऑप्शन होतं, त्याच्यामुळे मला म्हणजे ते ऑप्शन चूज करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तर म्हणजे कधी कधी मला म्हणजे तुम्ही म्हणतात ना की भिक्षा मागून खावं लागलं, ते पण बरोबर आहे. आणि एकदा मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही इगतपुरीला भंगार गोळा करायला गेलेलो, उन्हाळ्याचे दिवस होते, ज्यावेळेस सुट्ट्या लागतात, 6वीच्या सुट्ट्या मला लागलेल्या असतील त्यावेळेस म्हणजे आम्ही इगतपुरीला भंगार गोळा करायला गेलेलो आणि तिथे म्हणजे जाम भूक लागलेली, म्हणजे इतकी भूक लागली होती की म्हणजे काय ते वय पण असं असतं की आपण म्हणजे त्या वयामध्ये म्हणता येईल की किंवा म्हणजे जास्त बागड नसेल वगैरे, आणि आम्ही खूप चाललेलो, खूप म्हणजे गल्ली गोळा फिरणं, ते पूर्ण पटरी वगैरे 4-5 पटरी फिरून येणं, खूप भूक लागली होती. तर त्यावेळेस एक जो कर्मचारी असतो, जे रेल्वे रूळ साफ करणारा कर्मचारी असतो, तो जेवण करत होता. तर त्याच्याकडे गेलो आम्ही, त्याला सांगितलं, म्हटलं काका प्लीज आम्हाला एखादी पोळी द्या. त्याच्या बिचाऱ्याकडे नेमकी 2-3 पोळ्या असतील, त्याच्यात त्याने एक पोळी दिली, काही भजे दिले आणि त्याच्यामध्ये आमच्या दोघींचं काही पोट भरलं नाही, ऑब्व्हियस आहे. तर मग आम्ही परत भंगार गोळा करायला गेलो, तर तिथे रेल्वेच्या रुळाच्या अगदी बाजूला, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की ते रेल्वे रूळ किती खराब असतो. त्या रेल्वे रुळाच्या बाजूला म्हणजे पूर्ण पुऱ्यांचा बंडल होता, नंतर काही लोणच्याचे पाकिट होते, काही सॉसचे पाकिट होते, ते देखील घेऊन खावं लागलं. त्याच्यामुळे म्हणजे असं कधी ऑप्शन नसल्यामुळे, ते एकच ऑप्शन असल्यामुळे मला ते चूज करावं लागलं. आणि ऑब्व्हियस आहे म्हणजे जसं समज येत गेली की नाही आता हे पण असतं, किंवा मग दूध वगैरे पण चांगल्या गोष्टी पण आपल्याला म्हणजे खाण्यासाठी असतात, तर तेव्हा म्हणजे ऑब्व्हियस आहे तेव्हा वाईट वाटलेलं. म्हणजे एक तुझ्या आयुष्यातला प्रसंग औपचारिक असं आपण बोलताना एक लक्षात आलं की तुमचं सामान पण काही चोर ते पळून घेऊन गेले होते, जी भिक्षा तुम्ही मागून आणलेली होती आणि ते पळून, तो प्रसंग काय होता? तर तो प्रसंग असा होता, गणपतीचे दिवस होते आणि गणपतीच्या दिवसांमध्ये दुर्वेला खूप महत्व असतं. दुर्वा जी आपण दुर्वाला ती जी आपण गणपतीला वाहतो ती. तर आम्ही म्हणजे रेल्वे स्टेशनला काही आम्हाला आंघोळीसाठी वगैरे असं काही म्हणजे आंघोळीसाठी होतं, स्नानगृह वगैरे असायची, पण तिथे 10 रुपये द्यावे लागायचे. तर मग आम्ही वालदेवीची नदी आहे बीद गावामध्ये, तिथे आम्ही कपडे धुवायला आंघोळीला जात असायचो. तर मग असंच गणपतीच्या दिवसामध्ये आम्ही तिथे कपडे धुवायला वगैरे गेलेलो, तर आई कपडे धुवत होती आणि तिने मला म्हणजे मी तेव्हा साधारणतः 3री-4थीला असेल, म्हणजे आम्ही स्टेशनलाच राहायचो, स्टेशनवर ते सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही त्या नदीवर जायचो, तिथे कपडे वगैरे धुणं सगळं वाळवून वगैरे. मग तिने मला आंघोळ घातली आणि मला म्हणजे सामानाजवळ ठेवलं. मग ते जे काही तिने म्हणजे तेव्हा 25 पैसे भेटायचे, काही 8 आणे भेटायचे, मग ते सगळे तिने जमा करून ठेवलेली चिल्लर होती. नंतर मला आठवतं त्याच्यामध्ये काही बुंदी वगैरे पण होती, नंतर अजून असं म्हणजे काही सामान, असं काही खाण्यापिण्याचं सामान होतं आणि काही चिल्लर होती, चिल्लर बरीच होती मैत्रिणी. तर मग तिने मला त्या मंदिरामध्ये बसवलं, मारुतीचं मंदिर होतं तिथे, अजून पण आहे ते बीद गावामध्ये. त्या मारुतीच्या मंदिराजवळ बसवलं आणि तिथे ना काही मुलं दुर्वा गोळा करण्यासाठी आलेले होते.
आणि मग त्यांनी बघितलं की ही म्हणजे मी माझ्या खेळायच्या आता साहजिक ते खेळायचं वय असल्यामुळे मी खेळत होते. मग त्या सामानाकडे माझं दुर्लक्ष झालं. मग त्यांनी दुर्वा गोळा करता करता ते सामान घेऊन ते पळायला लागले. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे ते सामान घेऊन पळतात ते. आणि साहजिकच आहे खूप म्हणजे आम्ही त्या सामानाच्या पाठीवरतून पाऊस येतोय आणि आम्ही त्याच्या पाठीमागे पळतोय. मग त्यांनी जे काही चिल्लर वगैरे होते ते सगळे ते घेऊन गेलेले. पण जे काही बाकीचं साहित्य होतं ते मला प्रत्येक ठिकाणी असं दिसत होतं टाकलेलं वगैरे. म्हणजे माझी आई मला कडेवर घेऊन आम्ही ते सगळं तेव्हा खूप म्हणजे म्हणतात ना की जी म्हणजे आमच्यासाठी ती संपत्ती होती काहीतरी ते गोळा करून ठेवलेलं की काहीतरी सेव्हिंग आयुष्याची पुंजी जी होती वाचलेली थोडीशी. तर असं ते काहीतरी जमा करून ठेवलं सेव्हिंग वगैरे होते ते सगळे त्यांनी घेऊन गेलेले. पण आता हे सगळं प्रवास करत असताना जेव्हा असे सण उत्सव यायचे समजा दिवाळी आली, दसरा आला किंवा इतर जे काही सण उत्सव असतील आपले, मग ते जेव्हा इतर मुलं साजरे करत होते आणि तुझा संघर्ष सुरू होता तर तो काळ कसा होता? त्यावेळेस कसं सगळ्यांना माहिती की लोक काय करतात साफसफाई जेव्हा करतात घरामध्ये तर जे काही जुनं साहित्य असेल ते सगळं ते जे काही गरीब लोक आहेत त्यांना देऊन टाकतात. तर मग साहजिकच आपल्याला नवीन कपडे नाही आहेत वगैरेच वाईट वाटायचंच. परंतु तेच कपडे नवीन आहेत असं समजून घालावं लागायचं. म्हणजे सांगितलं ना की ऑप्शन नसल्यामुळे मग म्हणजे कधी कधी काही लोक नवीन पण घेऊन द्यायचे ते जे स्टेशनवर राहणार लोडिंगची मुलं वगैरे आहेत ते कधी दिवाळी वगैरे म्हणजे दिवाळीला वगैरे एखादा ड्रेस नवीन घेऊन दिलेला मला आठवतो. परंतु असं कधी आठवत नाही की नवीन कपडे घातले किंवा काय जे काही जुने असतील जे लोकांनी दिलेले आहेत तेच कपडे मी घालत आहे. पण हे सगळं होत असताना तुला पळवूनही नेलं होतं असंही एक आम्ही ऐकलं की तुला पळवून देखील नेलं होतं. नेती घटना नेमकी काय होती? मी 4थीला होते आणि म्हणजे आम्ही रेल्वे स्टेशनलाच राहायचो. तर तिथे काही म्हणजे आपल्याकडे बरेच लोक म्हणजे जिथे पाणी नाही अशा ठिकाणाहून काही लोक इकडे येतात काम करण्यासाठी वगैरे. तर मग त्यावेळेस त्या गावाचं मूर्तिजापूर म्हणून गाव आहे बुलढाण्याच्या आसपास कुठेतरी. त्या मूर्तिजापूरवरून 2 मुलं आलेली. त्याचा भाऊ आणि तो होता. तर त्याने काय केलं की म्हणजे पैसे कमवण्याच्या म्हणजे कामासाठीच ते नाशिकला आलेले आणि ते नाशिकला म्हणजे आल्याच्या नंतर माझ्या आईला भेटले. ते आपण जसं रस्त्याचा पत्ता म्हणजे कुठला पत्ता वगैरे विचारतो एखाद्या वाटसरूला तसं त्यांनी माझ्या आईला विचारलं की ते काम कुठे भेटेल वगैरे. त्याने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. तर मला नाही वाटत की तो म्हणजे असं अट्टल किडनॅपर होता असं मला म्हणजे मला वाटत नाही कधी. कारण की म्हणजे त्याच्याकडे असं झालं की त्याला ते म्हणता येईल ना की परिस्थितीमुळे त्याला ते करावं लागलं. तर असं झालं त्याने काय केलं त्याच्या लहान भावाला माझ्या आईजवळ ठेवलं आणि माझ्या आईला विचारलं की काम वगैरे कुठे भेटतं. मग त्याने मला विचारलं की म्हणजे इस्त्री वगैरे कपडे कुठे करून भेटतात. त्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी काम करायचं असेल. मग मी त्याला दाखवलं की इस्त्री कुठे करतात काय ते. तिथेच वीदगाव सुभाष रोड म्हणून जे आहे नाशिक रेल्वे स्टेशनच्या बाजूला. मग मी त्याला ते अजून पण ती चहाची टपरी आहे चहाच्या टपरीच्या मागे मी त्याला ते इस्त्री वगैरे दुकान दाखवलं. त्याच्या मनामध्ये काय आलं किंवा त्याचा आधी काही प्री प्लॅन होता बहुतेक. तर त्याच्यासोबत एक बिहारी मुलगा होता. तर तो बोलला असेल त्याला की इसको आपण किडनॅप करते. तर मग त्याने तिथून मला मुक्तिधामला आणलं. मग मुक्तिधामला मग मला भूक म्हणजे त्याने मला विचारलं की तुला काही खायचंय का. आता एवढी ओळख झाली होती की हा म्हटलं याचा भाऊ माझ्या आईसोबत आहे मग आता काही आपल्याला म्हणजे असं काही वाईट तर करणार नाही. तर मग त्याने काय केलं मला विचारलं तुला काही खायचं का. म्हटलं हो खायचंय. मग त्याने मला वडापाव खाऊ घातला. वडापावमध्ये मग म्हणजे मला काही म्हणजे असं आठवत नाही की त्याने काही घातलं वगैरे काही. पण मग त्याने मला कसं म्हणजे गुंगल्यासारखं झालं आणि मग त्याने मला बसमध्ये बसवलं. मग मला जी जागा आहे ती मनमाडला आली. मग ज्यावेळेस मला कळलं की आपण म्हणजे काहीतरी चुकीचं झालं आपल्यासोबत. तर मग त्यावेळेस मी त्याला सांगितलं मला आईकडे जायचंय. त्याच्यासोबत मग तो त्याला बिहारचा मुलगा पण त्याच्यासोबत त्यावेळेस होता मनमाडला. मग तेव्हा माझं म्हणजे मला समजलं की आपण किडनॅप झालेलो आहे. तर मग त्यांनी 6 दिवस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरवलं. जसं म्हणजे शेगावला वगैरे घेऊन गेले. म्हणजे दोघं जण सोबतच असायचे. 6 दिवस माझ्या पोटात म्हणजे अन्नाचा कणही नव्हता. मग त्यावेळेस म्हणजे आम्ही ते काय करायचे की जिथं पण म्हणजे लोक जेवण आता कोणी पण म्हणजे स्टेशनला कोणी जेवण वगैरे करत असतं किंवा काय. तर मग त्यांच्याकडे मला भीक मागायला लावायचे. तुला भीक मागायची सवय ना मग जा त्यांच्याकडे मागून. मग त्यांच्याकडे मागितलं मी एकही घास खायचंय त्यांना द्यायचं सगळं. मी एकही म्हणजे मी जर काही म्हणजे आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला किंवा काय तर सिगरेटचे चटके द्यायचे. तर मग त्यांनी माझ्या पाठीला सिगरेटचे चटके वगैरे दिलेले. आणि मग काही म्हणजे माझ्या मते शेगावच्या आसपास काहीतरी मग आम्ही तिथे शेगावला गेलो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण मग ते
बाहेरच, बाथरूमच्या बाहेरच उभे होते. अच्छा. हा, म्हणजे मला असं वाटलं की इथून पळून जाऊ, कारण की ती पाळत पब्लिक प्लेस. ठेवून होते. हा, ते पाळत ठेवूनच होते. तर मग शेगावला बहुतेक त्या दोघांचं काहीतरी भांडण झालं. तो जो बिहारी मुलगा आहे त्याचा आणि ह्या पोराचं काहीतरी भांडण झालं. तर मग तो बिहारी निघून गेला आणि हा मला त्याच्या घरी घेऊन गेला मूर्तिजापूरला. मग त्याच्या वडिलांनी त्याला मारलं. म्हणजे मी याच्यासाठी म्हणते की तो अट्टल किडनॅपर नव्हता, कारण तो त्याच्या घरी घेऊन नसता गेला मला. तर मग त्याच्या वडिलांनी त्याला मारलं आणि मग त्याला सांगितलं की ही मुलगी जिथून आणली तू तिथे परत नेऊन सोड. मग तरी पण त्याला असं झालं की आता जर आपण घेऊन गेलो तर आपल्याला पोलीस पकडतील वगैरे वगैरे असं त्याला वाटलं असेल. मग मी म्हणजे तिथे जे मूर्तिजापूरचं स्टेशन आहे तिथे बुक स्टॉल वगैरे त्यांना विचारलं की हे जे नाशिक रोडला जाणारी ट्रेन कोणती आहे. मग मी त्या ट्रेनमध्ये बसली. तो वॉशरूमला गेला असेल त्यावेळेस करायचे, तर त्यावेळेस मी बसली आणि मी नाशिक रोडला आले. एकटी झाली? हा, मी एकटीच आले. पण मग नाशिक रोडला आल्यावर आईची भेट झाली का? हो, नाही, आईची भेट म्हणजे ती मला शोधतच होती 5-6 दिवस. म्हणजे मी 2-3 ठिकाणी, म्हणजे ते पोलीस लोकांचे काही, म्हणजे त्यांचं म्हणजे जे काही पोलीस स्टेशन होतं त्यांच्या काही वस्तू वगैरे मी आणून द्यायची. त्याच्यामुळे आईची पोलीस लोकांशी ओळख होती. मग त्यांनी फोटो वगैरे लावलेले होते. 2-3 वेळेस मी फोटो पण बघितले तिथे की हरवलेली आहे वगैरे, जे काही टिपिकल फोटो असतात ते फोटो होते. मग आई मला म्हणजे तिथे आल्याच्या नंतर पूर्ण 5-6 तासांनी भेटली. मग तो मुलगा, त्याचा भाऊ माझ्या आईसोबतच होता. मग म्हणजे मी नाशिक रोड स्टेशनला आली तर आई मला कोणीतरी सांगितलं आई तुझी दुर्गा मंदिरावर असेल. मग मी दुर्गा मंदिरला गेली. फुल पाऊस चालू होता. मग दुर्गा मंदिराला मी गेली. मग मला कोणतं सांगितलं तुझ्या परत स्टेशनला गेली. मग असं खूप 4-5 वेळेस असं झालं. चुकामुक झाली. हा, तुम्ही तिकडे जायचे ते इकडे. हा, मग असं 2-3 वेळेस चुकामुक झाली आणि मग शेवटी आई मला स्टेशनलाच भेटल्या. तुझा हा जो प्रवास चालू होता याच्यामध्ये हे जे रेल्वे प्लॅटफॉर्मवरचं आयुष्य होतं ते तर तू सांगितलं, पण मग